नमस्कार. विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक विविधतेने नटलेले हे थोरांदळे गाव प्राचीन कालीन हनुमान मंदिराच्या पादस्पर्शाने तसेच अनेक देवदेवतांच्या आशीर्वादाने पावन आणि पुनीत झालेले हे थोरांदळे गाव अवघ्या 2000च्या आसपास लोकसंख्या असणारे छोटे पण कर्तृत्वाने मोठे हे थोरांदळे गाव. गाव जरी छोटे असले तरी गावाची विकासासाठीची धडपड तालुक्याला अचंबित करणारे आहे. गावाच्या सौंदर्यात भर पाडणारे भव्य दिव्य सभामंडप, अनेक वर्षापासून जतन केलेली वडाची डेरेदार झाडे, त्याभोवतीचा पार, विलोभनीय मंदिर परिसर, अत्याधुनिक ग्रामपंचायत, पतसंस्था, विविध कार्यकारी सोसायटी, दूध संस्था, अनेक छोट्या मोठ्या व्यावसायिकांची दुकाने, मुलांच्या शैक्षणिक प्रगतीचा पाया भक्कम करणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उत्तम शरीर यष्टीसाठी व्यायामशाळा, प्रत्येक मंदिराच्या ठिकाणी सौर दिवे आणि इतरही छोटे मोठे विकास पाहिल्यानंतर छोट्या गावाच्या मोठ्या कार्याची नकळत प्रचिती येते. लोक सहभागातून, ज्येष्ठांच्या दूरदृष्टीतून केलेल्या या विकासासाठी ग्रामपंचायत थोरांदळे नेहमीच धडपडत राहिले आहे. निस्वार्थीपणे केलेल्या कामाचा आनंद पैशापेक्षा लाख मोलाचा असतो आणि तोच आनंद गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये बिनविरोध मतरूपी आशीर्वादाने आपण आम्हाला दिला. याच भूमिकेतून यंदाच्या निवडणुकीमध्ये एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने झालेली विकास कामे आपल्या समोर सादर करण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न. स्वच्छ भारत अभियानांतर्गत एकाही रुपयाचा भ्रष्टाचार न करता लाभधारकांना प्रत्येकी 12,000 रुपये शौचालय अनुदान लाभ, स्मशानभूमी सुशोभीकरण, बस थांबा पिकअप शेड, गावाच्या सुरक्षिततेसाठी गावात आणि शाळेत अत्याधुनिक CCTV यंत्रणा आणि इंटरनेटमय हायटेक ग्रामपंचायत, विश्वासराव मळा, पाटील मळा, डोंगर मळा आणि पाईन मळ्यातील रस्ता, प्रत्येक मंदिराच्या ठिकाणी सौर दिवे, गाव पाणी पुरवठा विहिरीचा गाळुपचा करून साफसफाई आणि सुरक्षा जाळी बसवली. विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत दुरुस्ती, प्रत्येक वर्गात फॅन लाईट सुविधा, संरक्षक भिंत, सौर ऊर्जेवरील संगणक कक्ष अशा विविध भौतिक सुविधांनी परिपूर्ण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. विशेष म्हणजे उपसरपंच नीलमताई टेमगिरे यांनी पद्मश्री लीला पुनावाला फाउंडेशनच्या मॉम डॅड यांना भेटून ठामपणे सांगितले, गावडेवाडीप्रमाणे आमच्याही छोट्याशा गावातील विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यावे. ताईंच्या या जाणीवेचे लीला पुनावाला फाउंडेशनला विशेष कौतुक वाटले आणि त्यांनी शाळेसाठी अतिशय सुंदर असे अत्याधुनिक शौचालय बांधून दिले. शिवाय गावातील मुलींना दत्तक घेऊन विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छतेचे सर्व साहित्य पुरवण्याचे काम आज तागायत फाउंडेशन करत आहे. आजपर्यंतच्या कामातूनच ग्रामपंचायत, अंगणवाडी आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस ISO 9001-2008 चे मानांकन प्राप्त झाले. थोडक्यात काय, शासनाकडून लोकसहभागातून निधी आल्यानंतर त्याचे योग्य ठिकाणी उपयोजन करण्याचे काम आपल्या सहकार्याने करतच आलो आहोत. परंतु एवढ्याने आपल्या गावाचा विकास होणे शक्य नाही, कारण भौगोलिक रचनेमुळे आपले गाव नेहमीच पाण्यापासून उपेक्षित राहिले आहे. त्यामुळे दुष्काळाचे आणि पाणी टंचाईचे सावट गावावर नेहमीच राहिले आहे. जे पाणी टँकरच्या पुरवठ्याने हटणारे नाही, त्यासाठी ठोस पावले उचलून ओढे नाले खोलीकरण, शेततळ्यांच्या योजनेतून पाणी अडवा, पाणी जिरवा मोहीम राबवणे फार महत्त्वाचे आहे. आरोग्यविषयक फक्त जनजागृती आणि शिबिरे घेऊन न थांबता गावात आपल्या हक्काचे आरोग्य केंद्र स्थापने नितांत गरजेचे आहे. गाव आणि गावांतर्गत रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण तसेच बंदिस्त गटारे करणे गरजेचे आहे. अशी अनेक प्रकारची विकास कामे गावात करणे बाकी आहे. त्यासाठीचा निधी उपलब्ध होण्यासाठी आपल्या एकजुटीची, साथीची नितांत गरज आहे. आधीच कमी लोकसंख्या, त्यात अनावश्यक विरोध यामुळे शासन पातळीवर आपल्या गावाचे घराणे अपुरे पडते. एका विचाराचं, एका दिलाचं, एक वाक्यतेचं सदस्य मंडळ असेल
तर नक्कीच गावातील विकास कामे या तालुक्याला अचंबित करणारी ठरतील आणि म्हणूनच गावाची गतिमान वाटचाल निश्चित ध्येयाने आणि विकासाच्या विचाराने होण्यासाठी आजपर्यंत दाखवत आलेल्या विश्वासाला पुन्हा एकदा साथ देऊया। दूरदृष्टीच्या स्वच्छ विश्वासू कारभारासाठी जे हनुमान ग्राम विकास पॅनलला निवडून आणूया, जे हनुमान ग्राम विकास पॅनलला निवडून आणूया। धन्यवाद।